मित्रांनो नमस्कार. आजच्या विचारधारेतून तुमचे शरीर आणि तुम्ही या विषयावर मी थोडक्यात बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. मित्रांनो, तुमचा खरा जीवनसाथी कोण, असा जर तुम्हाला कोणी प्रश्न विचारला तर आपण काय उत्तर द्याल्यावर? मात्र याच गहन प्रश्नाच्या उत्तरासाठी भगवान गौतम बुद्धाचे उत्तर ऐकण्यासारखे आहे. भगवान गौतम बुद्ध म्हणतात, आई, बाबा, नवरा, बायको, मुलगा, मुलगी की मित्र, तर खरा जीवनसाथी यापैकी कुणीही नाही. खरे सांगायचे तर तुमचा खरा जीवनसाथी हे तुमचे शरीरच आहे. एकदा का तुमच्या शरीराचे प्रतिसाद देणे थांबले की तुमच्यासोबत दुसरे कुणीही नसून केवळ तुम्ही स्वतःच असता. मित्रांनो, तुम्ही आणि तुमचे हे शरीर जन्मापासून ते मरेपर्यंत एकच राहत असता. तुम्ही तुमच्या शरीरासाठी काय करता ही तुमची जबाबदारी आहे आणि ती तुमच्याकडेच परत येईल. तुम्ही तुमच्या शरीराची जितकी काळजी घ्याल तितके तुमचे शरीर तुमची सुद्धा काळजी घेईल. तुम्ही काय खाता, तंदुरुस्त राहण्यासाठी तुम्ही काय करता, तुम्ही तणावाचा सामना कसा करता, तुम्ही त्याला किती विश्रांती देता, यावरून तुमचे शरीरच तुम्हाला किती प्रतिसाद द्यायचा हे ठरवेल. लक्षात ठेवा, तुमचे हे शरीर हाच तुमचा एकमेव कायमचा पत्ता आहे जिथे तुम्ही राहत असता. तुमचे शरीर हीच तुमची मालमत्ता आणि दायित्व आहे जी तुम्ही सोडून इतर कुणीही शेअर करू शकणार नाही. म्हणूनच तुमचे शरीर ही तुमची जबाबदारी आहे, कारण तुम्ही स्वतःच खऱ्या आयुष्यातील त्याचे जोडीदार आहात. आणि त्यामुळेच तंदुरुस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या. पैसा काय येतो आणि जातो, तसेच आपले नातेवाईक आणि मित्र हे कदापि कायमस्वरूपी नसतात. मित्रांनो, लक्षात ठेवा, तुमच्याशिवाय तुमच्या शरीराला दुसरे कोणीही मदत करू शकणार नाही. जन्माला येऊन एवढेच करा, आपल्या फुफ्फुसासाठी प्राणायाम करा, मनासाठी ध्यानधारणा करा, शरीरासाठी योगा, हृदयासाठी नियमाने चालणे, आतड्यासाठी चांगले अन्न, आत्म्यासाठी चांगले विचार आणि आपल्या अवतीभोवती वावरणाऱ्या जगासाठी अर्थातच चांगले कर्म. मित्रांनो, आजच्या विचारमालेतून मला आपल्यासमोर एवढे स्पष्ट करायचे होते. तेव्हा आपणास हे विचार जर आवडत असतील तर अर्थातच व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपला आभारी आहेच. धन्यवाद.